सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 4 फेब्रुवारी 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. स्वर्गजितदादांचा अस्थिकलश पाहून सातारकरांचे डोळे पाणावले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्ते दर्शन घेताना भावुक. सातारा जिल्ह्यावर प्रेम करणाऱ्या अजितदादा पवार यांच्या अस्थी मंगळवारी साताऱ्यात दाखल झाल्या. पवई नाक्यातील दूध संघाशेजारील राष्ट्रवादी कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी दादांच्या या अस्थींचे दर्शन घेतले. दादांचा या अस्थि कलश पाहून सातारकरांचे डोळे पाणावले. दुपारनंतर या अस्थी संगमावली येथे कृष्णा वेण्णा नदीच्या संगमामध्ये विसर्जित करण्यात आल्या. कराड भूमी अभिलेख कार्यालयातील परीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात 7,000ची लाच घेताना रंगेहात अटक. कराडात अँटी करप्शनची 3 दिवसातली दुसरी कारवाई. गृहकर्जाचा बोजा मालमत्ता पत्रिक नोंद करून देण्यासाठी 7,000 रुपयांची लाच स्वीकारताना भूकरमापक कर्मचाऱ्यास लाचलूट प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी अटक केली. कुंडलिक खंडू मोडक, पत्ता रालनंदी रेसिडेन्सी हॉल, कॉलनीचे मागे, तालुका कराड असे अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. 3 दिवसात सलग दुसरी कारवाई झाल्यामुळे कराडात प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील होमगार्ड उपासमारीच्या उंबरठ्यावर काम करूनही भत्ता नाही. होमगार्डचा भत्ता 5 महिने झाले रखडला. पोलिसांच्या बरोबरीने जनतेचे रक्षण करण्यासाठी मदत करणाऱ्या जिल्ह्यातील होमगार्डना गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून 50 ते 60 दिवसांचे काम केलेला भत्ता न दिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यात व जिल्ह्यात पोलिसांना सातत्याने बंदोबस्तासाठी मोठी मदत करण्याचे काम होमगार्डच्या वतीने केले जाते. पोलिसांनंतर संरक्षणाचा कान असलेला भाग म्हणजे होमगार्ड असून हा होमगार्ड सातत्याने दिवस रात्र पोलिसांच्या बरोबरीने बंदोबस्तावर आपले कर्तव्य बजावत असतो. मात्र विकासाची पदोपदी बाता करणारे सरकार त्यांना 5 महिन्यांपासून भत्ता देऊ शकले नाही. जिल्हा परिषदेचा उंबरठा तेथे शोषखड्डा उपक्रम. ग्रामीण भागाच्या विकासासाठी स्वच्छ व सुंदर गावांच्या नेमके उद्दिष्ट ठेवण्यात आले नसून त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत उंबरठा तेथे शोषखड्डा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सांडपाणी मुक्त गावांसाठी उंबरठा तेथे शोषखड्डा ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. बॉम्बे रेस्टॉरंट चौक जीव घेणा. वाहन चालकांची सर्कस. उड्डाण पुलाखालील वळण धोकादायक. गळतीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी बॉम्बे रेस्टॉरंट चौकात वाहतूक शाखेने वाहतुकीत बदल करत उड्डाण पुलाखालून वाहतूक वळवली आहे. परंतु या प्रयोगानंतरही वाहतूक कोंडीचा प्रश्न जैसे स्थितीत असून खड्डे पुलाखालील वळणावर वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. तर रस्त्यावरील गळतीच्या पाण्यामुळे दुचाकी घसरून अपघाताचा धोका वाढला आहे. या ठिकाणी वाहन चालक व पादचाऱ्यांची सुरक्षेच्या दृष्टीने सिग्नल यंत्र व अन्य उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांच्याकडून केली जात आहे. काशीजवळ अपघातात वडील ठार, मुलगा गंभीर. शिवराजनगर काशी तालुका सातारा गावच्या हद्दीत महामार्ग ओलांडताना कारच्या धडकेत झालेल्या अपघातात वडिलांचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात संतोष शंकर पवार व 39 मूळ राहणार मावशी तालुका पाटण सध्या राहणार शिवराजनगर काशी यांचा मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा राज संतोष पवार वय 13 हा गंभीर जखमी झाला आहे. मांडव्यातून लाखाचा गांजा हस्तगत. बोरगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई. मांडवे तालुका सातारा येथे धरणवस्ती शिवारात असणाऱ्या पत्र्याच्या शेडमधून 1 लाख रुपये किमतीचा विक्रीसाठी आणलेला 3 किलो 950 ग्राम गांजा हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी बोरगाव पोलिसांनी बाळासाहेब आनंदराव पवार वय 46 व शुभम प्रकाश पवार वय 29 राहणार धरणवस्ती मांडवे या दोघांना अटक केली आहे. यातील संशयित शुभम प्रकाश पवार हा कृषी पदवीधर असून याआधी त्याच्यावर उसाच्या शेतात गांजा लावल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्यातून त्याला नुकताच जामीन मिळाला होता. पण जामीन बाहेर येताच सुधारण्याचे पहिले पाडे 55 असल्याचे दिसून येते. कराडातील पाणी मीटर चोरणारी टोळी गजाआड. 37,500 रुपयांच्या रकमेची मीटर जप्त. कराड शहरात सुरू असलेल्या 24 तास पाणी पुरवठा योजनेचे पाण्याच्या मीटरची जानेवारी महिन्यात सोमवार पेठ, बालाजी मंदिर परिसर, शुक्रवार पेठ सह कराड शहरातील इतर परिसरातून चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील दोघा चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याने त्यांच्याकडून 500 रुपये किमतीचे 15 पाण्याचे मीटर जप्त करण्यात आले आहे. अविनाश गणेश अवघडे वय 22 राहणार शुक्रवार पेठ कराड व दीपक बाबासाहेब पवार वय 19 राहणार पाटण कॉलनी कराड अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. मल्हारपेठ चरेगाव रस्त्याची अवस्था बिकट. रस्त्यात ठिकठिकाणी खोदकामामुळे वाहतूक कोंडी, वाहनांच्या मोठ्या रांगा. मल्हारपेठ चरेगाव मार्गे पंढरपूर जाणाऱ्या मुख्य राज्यमार्गावर सध्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. हे काम सुमार गतीने 3.5 महिन्यापासून सुरू असून अद्याप ते पूर्णत्वास केलेले नाही. या कामादरम्यान संबंधित ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थ व प्रवासीवर होऊन केला जात असून अद्याप या रस्त्याची अवस्था जैसे ते आहे. कोरेगाव शहर अडकले वाहतूक कोंडीच्या विळख्यात. कोरेगावरांचा अंत पाहणे अन्यथा आंदोलन. कोरेगाव शहरातून सुरू असलेल्या अवरत्र ऊस वाहतुकीमुळे दररोज तासनतास वाहतूक कोंडी होत असल्याने सर्वसामान्य नागरिक व वाहनधारक अक्षरशः हैराण झाले आहेत. या कोंडीमुळे शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका, नोकरी धंद्याला जाणारे नागरिक आणि व्यापारी वर्गाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोरेगाव पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा संयम सुटत चालला असून आता तरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ठोस भूमिका घेऊन कोरेगावकरांचा अंत पाहणे अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला लागेल असा इशारा कोरेगावकरांनी प्रशासनाला दिला आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा.
अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.